अजूनच फुगला। भोसल्यांच्या द्वेषाची सनक खानाच्या डोक्यात जास्तच चढली। मराठ्यांची सारी दैवदैवते व मंदिरे उद्ध्वस्त करीत खान निघाला आणि ही बातमी महाराजांच्या कानावर गेली तेव्हा शिवरायांना भयंकर संताप आला। खान रयतेला छळून, शिवरायांच्या नातेवाईकांना छळून, देवस्थानांना उपद्रव देऊन स्वराज्याचे लचके तोडत होता। शिवरायांचा उजवा हात हृदयावर तर डावा हात कमरेवरच्या तलवारीवर होता। जिजाऊंशी सल्लामसलत करून शिवरायांनी राजगड सोडून प्रतापगडाकडे कूच करण्याचे ठरविले। आईसाहेबांचा निरोप घेणे, राजगड सोडून प्रतापगडावर जाणे हे या मायलेकरांसाठी खूप कठीण होते। ही साऱ्या बहुजनांची, साऱ्या रयतेची माऊली आई भवानीच्या आशीर्वादाने स्वतःचे आणि आपल्या शिवरायांचे आत्मबल वाढवू लागली। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। निपणाचा दिवा तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला
आऊसाहेब, आशीर्वाद द्यावा. प्रतापगडावर निघण्याची आमची वेळ झाली. आमचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत शिवबा. पण आमचे काळीज आपणास आमच्यापासून दूर जाऊ देत नाही. तो खान लबाड बेईमान आहे. आऊसाहेब, आपला हुंका आम्ही जाणतो. एवढी आमची उमर झाली, आज पावे तो कोणास भेट देता आली नाही. आऊसाहेब, एवढ्या गोष्टीची परवानगी मनापासून द्या. देवांनाही धाक लावणाऱ्या या अफजल खानास भेटण्याची मनापासून इच्छा आहे. आई भवानी व आऊसाहेबांपुढे शुभा उभा आहे. देव, प्रजा आणि धर्म यांची सेवा हे शिवाजीचे जगणे आहे. आम्ही प्रतापगडावर जगायला चाललो आहोत. आऊसाहेब, सह्याद्रीच्या कड्यासारखे आपले हृदय कठीण करा. ठीक आहे शिवबा, जावे. आपण प्रतापगडास जावे. हा विजयाचा विडा जिंकूनच आणावा. महाराज साहेबांच्या अपमानाचा बदला घ्यावा. काम, शक्ती आणि बुद्धी दोन्हीनेही करावे आणि संभाजीचे उसने फेडूनच यावे. विजयी व्हा, यशस्वी व्हा. जगदंब जगदंब जगदंब. आवेशाने जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांना आशीर्वाद दिला. जिजाऊ आईसाहेबांचा आणि आजारी पत्नी सईबाई राणी साहेबांचा निरोप शिवरायांनी घेतला. 2 वर्षाच्या शंभूराजाला हृदयाशी धरले आणि दारुनी महालाचा निरोप घेत शिवराय राजगडापासून निघाले ते थेट प्रतापगडावर. शिवरायांना प्रतापगडावरून खाली उतरविण्यासाठी खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. खानाने प्रेमळपणाचे सोंग घेतले. कृष्णाजीपंत भास्कर या आपल्या वकिलामार्फत खानाने शिवरायांना निरोप पाठविला. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. शिवराय सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचे ठरविले. आपले वकील पंताजी गोपीनाथ यांच्याकडून शिवरायांनीही खानास निरोप पाठवला आणि शिवरायांचे वकील पंताजी गोकील यांनी महाराज किती घाबरलेले आहेत व आपल्याबद्दल केवढा आदर व धाक त्यांना वाटतो याचे पुराण रीतसर खानास ऐकविले. खान फुशारून जात होता आणि या फुशारकीतच खानाने प्रतापगडच्या पायथ्याशी भेटण्याची योजना एकदम मंजूर केली. गडाचा निम्मा डोंगर चढून गेल्यानंतर सोंडेच्या आकाराचा डोंगरी भाग शिवरायांनी साफ करून घेतला. अत्यंत मौल्यवान सामान वापरून एक सुंदर शामियाना उभा केला आणि अशाच थरथरत्या हृदयाच्या स्पंदनात ती रात्र उलटली आणि भेटीचा दिवस उजाडला. महाराज मावळ्यांना म्हणाले, काळ कठीण आहे पण अशक्य नाही. दाट झाडी गनिमांना कळू न देता दडून राहा. ठरलेल्या कराराप्रमाणे खान वागला तर ठीक, पण बैमानी केली तर गडावरून तोफाची इशारत होईल. ती होताच एल्गार करून खानाच्या फौजेवर तुटून पडा. दगाबाजी तर होणारच, गाफील राहू नका. राज, एकटं जाऊ नका जी, आम्हाला बी सोबत न्या. माझ्या भावांनो, माझ्या बरोबर तुम्ही सर्व येऊ नका. ठरलेली 10 जण फक्त येतील, पण तुम्ही गडाचे रक्षण करा. आणि जर काही बरे वाईट झालेच होय, जर काही बरे वाईट झालेच तर माझ्या संभाजीला सांभाळा. गड मी तुमच्यावर निवडतो. स्वराज्य वाढवा आणि येथूनच आमचा मुजरा तीर्थरूप शहाजी महाराजांना सांगा आणि आई साहेबांचा मुलाप्रमाणे सांभाळ करा. माझ्या दादांनो, माझा रामराम घ्या. येतो मी. हर हर महादेव, हर हर महादेव. अवघ्या प्रतापगडाचा गडा दाटून आला, पण तरीही महाराज निघाले. सोबत जीवा महाला, संभाजी कावजी, संभाजी करवर, काताजी इंगळे, कोंडाजी कंक,
कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम, सूरजी काटके, विसाजी मुरुंबक आणि येसाजी कंक हे पाटच्या भावासारखे रक्षक शिवरायांसह निघाले. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कल्पना युक्तीची हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शान